मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग। शांत बसता इकडे लक्ष लक्ष। महालक्ष्मी मातेच्या पवित्र प्रांगणामध्ये गेल्या 5 दिवसापासून सुरू असणाऱ्या भक्ती महोत्सवाचा आजचा आपला हा 6वा दिवस। 6व्या दिवसाच्या चिंतन कथेसाठी संत कथेसाठी आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित। सर्व सतभक्तांना व्यासपीठावरून माझा प्रणाम। संत महात्म्यांचं चरित्र हे देवाला आवडणारे चरित्र आहे। देवाधिकाने सुद्धा ज्या चरित्राचाच विचार केला त्या चरित्राचा विचार करण्याची संधी आज आपल्याला प्राप्त होती, आपलं परम भाग्य आहे। अनेक साधू संतांनी ज्या संतांचं चरित्र श्रवण केलं, ऐकलं आणि लोकांपर्यंत पोस्ट केलं, ते चरित्र पोस्ट करण्याचं आणि ऐकण्याची संधी तुम्हाला आणि मला प्राप्त होते। भाविक मायबाप हो, देवाच्या कथेसुद्धापेक्षा संतांची कथा ही अत्यंत महत्वाची कथा आहे। मी रोज रोज सांगत आलो की देवाची कथा एखाद्या वेळेला नाही ऐकली तरी हरकत नाही, पण साधू संतांचं चरित्र कधी विसरू नका। जीवन कसं जगावं हे साधू संतांच्या चरित्रातून शिकावं। मी सुरुवातीला आपल्याला उदाहरण देईन। रामप्रभू हे देव आहेत आणि हनुमानजी हे संत आहेत। पण ज्या ज्या वेळेला रामप्रभूचं नाव घेतलं जातंय त्या त्यावेळेला संत हनुमंतरायाचं सुद्धा नाव या ठिकाणी घेतलं जातंय। मला असं वाटतं एखाद्या गावामध्ये रामाचं मंदिर कदाचित नसेल, पण हनुमंताच्या नावाचा प्लॉट नाही असं एकही गाव नाही। प्रत्येक गावामध्ये त्याच्या नावाचं एक मंदिर आहे, त्याच्या नावाचा एक प्लॉट शिल्लक ठेवलेला आहे, बरोबर आहे ना। बरं, त्या जागेमध्ये अतिक्रमण करण्याची सुद्धा कुणाची ताकद नाही। हनुमंतरायाचं मंदिर नाही असं गाव आपल्याला बघायला मिळणार नाही। पुण्या गावात काहीही नसेल किंवा असेल, पण 2 गोष्टी मात्र प्रत्येक गावात आहेतच। पहिली गोष्ट हनुमंतरायाचं मंदिर हे प्रत्येक गावात आहे। मला असं वाटते दुसरी गोष्ट स्मशानभूमी ही प्रत्येक गावात आहे, बरोबर आहे ना। का तुमच्या गावात नाही स्मशानभूमी आहे का? स्मशानभूमी तुमच्या गावात का? या गावातली माणसं मरतच नाहीत। स्मशानभूमी नाही असं गाव नाही आणि हनुमंतरायाचं मंदिर नाही असं गाव नाही। दोनही गोष्टी, 2 गोष्टी आपल्याला पटवून देतात बघा। हनुमंतरायाचं मंदिरच गावामध्ये का आणि स्मशानभूमी ही गावामध्ये का? त्याची 2 कारण मी आपल्यासमोर मांडतो। पहिलं कारण आहे हनुमंतरायाचं मंदिर प्रत्येक गावामध्ये असतं, त्याचं कारण आहे त्या मंदिरातून जगाला निरोप द्यायचा आहे, जगाला संदेश द्यायचा आहे की बाबा हे सगळं गाव जरी तुमचं असलं तरी शेवटी हनुमंतरायाशिवाय अर्थात परमार्थाशिवाय पर्याय नाही, एक मुद्दा। आणि दुसरी गोष्ट अशी, स्मशानभूमी का असते गावामध्ये त्याचं कारण आहे
त्याच्यातून एक संदेश द्यायचा आहे. आयुष्यामध्ये तुम्ही कितीही पैसा कमवा, किती धन दौलत कमवा, एक दिवस तुमच्यासाठी हे घर बांधलेलं आहे 3 पत्राचं, त्या घरी तुम्हाला जायचं आहे. मला असं वाटतंय कथा संपली की आपण आपल्या घरी निघून जातो, बरोबर आहे ना? कदाचित कथा संपल्यावर घरी जाणार नाहीत. काही माणसं म्हणतील की जेवायला ही इथेच आहे, जेवण झालं की हरिपाठही आहे, जाऊ द्या आता घरी जाऊन येण्यापेक्षा आपण आता कीर्तनच ऐकून जाऊ. काहीतरी याच्या पुढचे असतील, जाऊ द्या महाराज कीर्तन ऐकू आता इथंच, कीर्तन झाल्यावर भजन सुद्धा असतंय महाराज, इथं भजनही ऐकू. जाऊ द्या आता कंटाळा येतोय घरी जायचा, भजन ऐकलंय, मंडप रिकामाचे, झोपतो महाराज इथंच, आता मंडप मध्येच झोपला. सकाळचा काकडाच ऐकतो महाराज, आता काकडाही ऐकला त्यानं. काकडा ऐकल्याच्या नंतर तो म्हटला जाऊ द्या आता थोड्या वेळात नाश्ता येईलच, नाश्ता करूया, पारायण होईल, जाऊ द्या आता गाथा भजन आहेच, ऐकूया, पुन्हा पंगत आहे, जेवण करूया, पुन्हा कथा ऐकूया, पुन्हा हरिपाठ ऐकूया. असा हा दिनक्रम 7 दिवसाचा चालेल. पण मला असं वाटतंय काला झाल्यावर तरी तुम्हाला घरी जावंच लागेल ना. हे जे आपण ज्या घराचा विचार करतोय, जे घर माझं आहे, हे घर माझं आहे, मुलं माझी आहेत, हे सगळं माझं आहे, माझं माझं म्हणतो ना, खरं सांगू हे आपलं नाही. गळ्यामध्ये आपण फार मोठं सोनं घालतो, बरोबर आहे ना? सोनं घालतो. माझ्या हातामध्ये अंगठी आहे, आमच्या भरत महाराजाच्या गळ्यामध्ये 5 तोळ्याचं लॉकेट आहे, दिसत नाही ते फक्त, आतून टाकलंय त्यांनी. आहे तुमच्याही गळ्यामध्ये, कुणाच्या गळ्यामध्ये हार आहे, काही ना काहीतरी आहे. एक खरं सांगू, सोनं घालू नये. तुम्ही म्हणाल महाराज आमच्या गळ्यातलं सोनं सलतं का हो तुमच्या डोळ्यात, जळता का हो महाराज आम्ही तुम्ही आमच्यावर? नाही, तसं नाही बाबा. मी तर वेगळ्या विचाराचा माणूस आहे. मी म्हणत असतो आम्हाला नाही मिळालं, मी नाही मिळू द्या. माझं तर असं मत आहे, प्रत्येकाच्या घरात 1 क्विंटल सोनं असावं. किती असलं पाहिजे पाटील, किती असलं पाहिजे? 1 क्विंटल सोनं असलं पाहिजे, 1 क्विंटल भर सोनं असलं पाहिजे, बरोबर आहे ना? किती काकी, किती असलं पाहिजे? 1 क्विंटल भर असलं पाहिजे. तुमच्या घरी किती आहे? तुम्हाला विचारतो मी, तुम्ही टेकन देऊन बसला, तुम्हाला विचारतो, त्या बाजूला बघतायत, तुम्हाला विचारते सोनं किती आहे? खरं सांगा बरं, लबाड बोलू नका. सांगा खरं, काही अडचण नाही. म्हणजे कीर्तन झालं की आम्ही सगळे मिळून येऊ तुमच्या घरी. म्हणजे कसं रात्रीच्याला म्हणजे बोंबलत फिरायची वेळ येणार नाही 1000-500 साठी. हा विनोद असू द्या, हा विनोद असू द्या. सोनं तुमच्या घरामध्ये भरपूर असलं पाहिजे. मी तर या मताचा माणूस आहे, क्विंटलवर सोनं असलं पाहिजे. अशी मस्त तिजोरी असली पाहिजे, मस्त तिजोरी असली पाहिजे. त्या तिजोरीमध्ये खालच्या कप्प्यामध्ये अशा विटा असल्या पाहिजे. विटा कशाच्या? सोन्याच्या, नाही तर मातीच्या ठेवसाल. सोन्याच्या विटा असल्या पाहिजे. त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये असं मस्तपैकी हार असले पाहिजे. कोणते हार असले पाहिजे? चप्पल हार असले पाहिजे, बरोबर आहे ना? चप्पल हार, बूट हार, राणी हार, सँडल हार, अजून नवरा हार आहे काय का? नवरा हार असं काही निघालंय का ना? हार असले पाहिजे. असू द्या, हारही असले पाहिजे. त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये बिस्किट असले पाहिजे. गुड्डेचे नाही, पार्लेचे नाही. मग 20-20चे पाहिजे का? नाही. त्या हार बिस्किट असले पाहिजे. बिस्किट सोन्याचे असले पाहिजे. या देशामध्ये भरपूर सोनं होतं. खरं सांगू तुम्हाला, हा देशच सोन्याचा होता गुरुजी. या देशामध्ये भरपूर सोनं होतं. हा देश सोन्याचा होता. ऐका, या देशामध्ये सुरुवातीला भरपूर वन होते. वन होते. वन माहिती ना तुम्हाला? झाड जंगल, वन होते. आणि त्या वनामध्ये वन का होते माहिती? जरा जाणकाराला कळेल, शिकलेला. वन होते. पण ज्या वेळेला या देशामध्ये पाटील वन होते ना, त्यावेळेला देशामध्ये वनमंत्री नव्हते. वनमंत्री नव्हते म्हणून तर वन होते. आता वनमंत्री झाले म्हणून वन गेले बघा, बरोबर आहे ना? अजून सोपं आहे का? त्या वनामध्ये, त्या झाडावर, त्या झाडाच्या फांदीवर जी चिमणी अर्थात जी चिडिया बसलेली होती ना, ती सुद्धा सोन्याची होती. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य हिंसा और धर्म का पद लगता डेरा, ज्याला येते ते ओ भारत देश है मेरा,
ओ भारत देश है मेरा। या भारत देशामध्ये भरपूर सोनं होतं. टाळी, एक टाळी. हा असू द्या. कधीतरी देशावर सुद्धा प्रेम करायला शिका. फक्त माझी मुलं, माझा नवरा, माझे सासू सासरे याच्यामध्ये राहू नका. कधीतरी आपल्या देशाचा विचार करा. हा, एक टाळी. जय हो. वाह. ये धरती जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला। हरि ओम हरि ओम हरि ओम। आपण देशाचा स्वाभिमान असला पाहिजे. हा, ज्याला येते त्यानं म्हणा. सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। एक टाळी. झाला आता एक दिवस राहिला फक्त उद्याचा. उद्याचा तर हिशोब धरायचाच नाही. भारत माता की. भारत देशात राहणारी माणसं आहेत ना, आपण अरे म्हणलं पाहिजे ना. येत नाही तुम्हाला हे? येत नाही गाणं हे? जहां डाल डाल पर सोने की, ओ भारत देश है, ओ भारत देश. वाह. बरेचदा हिंदी येत नाही ना. हिंदी येत नाही म्हणून तो गोंधळ होतो. ऐका. आणि याच भारत देशामध्ये देश सोन्याचा होता. एक मुद्दा पण एक लक्षात ठेवा, या सोन्याबरोबरच या देशामध्ये सोन्यासारखी संत महात्मे सुद्धा अवताराला आली. आणि अशा संत महात्म्यांचे चरित्र आपण श्रवण करतोय. आपलं भाग्य आहे की आपण भारत देशात जन्माला आलो. भरतखंडी नरदेह प्राप्ती हेतू परम भाग्याची संपत्ती. भाग्यवान आहे दादा आपण या देशामध्ये जन्माला आलो. खरं सांगू, भारत देशासारखी संस्कृती दुसऱ्या देशात आपल्याला बघायला भेटत नाही. अमेरिकेला जर गेलास तुम्ही, अमेरिकेला तर अमेरिकेला गेल्याच्या नंतर आपल्याकडली जी संस्कृती, लग्न संस्कृती, भरत महाराज ही संस्कृती तिकडं नाही. लग्न तिकडं होत नाही. मग तिकडं काय होतं? तिकडं करार होतो, करार. मुलाला मुलगी आवडली की त्याच स्टॅम्प पेपर तयार करायचा. 5 वर्ष तुझ्या बरोबर राहीन. 5 वर्ष करार संपला की सोडून द्यायचं. आपल्याकडे ही पद्धत नाही. आपल्याकडे एकदा का कुंकू लावलं त्या नवऱ्याच्या नावाचं की मेल्या तरी त्याच्याच नावाचं. मला असं वाटतं एखादी बाई जर नवरा असताना मेली तर मरताना सुद्धा त्याची ओटी भरून कुंकू लावूनच असं ना. आपल्याही गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे बघा. चिरकाल टिकणारं धन जर कोणतं असेल तर एवढंच धन टिकणार आहे. तुमच्या गळ्यातलं सोनं कधी चोर येतील आणि कधी घेऊन जाशील सांगता येणार नाही. कधी नेतील काही सांगता येत नाही. डुप्लिकेट तर घालूच नका. घालायचं तो ओरिजिनल घाला. डुप्लिकेटवर जास्त डोळा असतो लोकांचा. आमच्या गद्यागाबाईने डुप्लिकेट सोनं घातलं. डुप्लिकेट 100 रुपयाला 5 तोळे. आणि बाई गावात आली, कथा चालू होती, कथेला बसली. बायकांचा एक गुण बेकार असतो, जोपर्यंत कोणी विचारत नाही तोपर्यंत गळ्यातलं काढत नाही. कुणीतरी विचारलं पाहिजे, बाई केवढ्याची ग.
100 रुपयाचं 5 तोळे सोनं गळ्यामध्ये बाईनं घातलं. गावामधून फिरत होती. सगळ्या चोरांनी बघितलं. म्हणले अरे रात्री जायचं म्हणले हिच्या घरी. ऐका इकडे लक्ष द्या. बरोबर रात्री 12-1 वाजता सगळे चोर त्या बाईच्या घरी आले. घरी आल्याच्या नंतर सगळं सोनं गळ्यातलं काढलं. देत नव्हती. मारल्याच्या नंतर सगळं सोनं घेऊन निघाले. आता बाईनं गबासाव का नाही. तेवढे बाई म्हणले न्यायचं तर न्या. सगळं मिळून 100 रुपयाचे. चोर म्हणले खोटं सोनं फसवलं म्हणले. पुन्हा अजून हाणली. घालायचं तो ओरिजिनल घालाय. सोन्यासारखी संत महात्मे या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. हे आपलं परम भाग्य आहे. एक वाक्य बोलू द्या मला. भारताचे पहिले पंतप्रधान होऊन गेले. त्यांचं नाव आहे पंडित जवाहरलाल नेहरू. बरोबर आहे ना? बरोबर बोलतोय का? भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. त्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक पुस्तक लिहिलं. इंग्रजी पुस्तक आहे ते मी वाचलं. त्या पुस्तकाचं नाव आहे द बेस्ट इंडिया. असं गोड पुस्तक आहे. इंग्रजी आहे. द बेस्ट इंडिया नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं लिहिलंय. त्याचं म्हणतात की जगामध्ये जेवढे संत झाले नाही तेवढे संत भारत देशामध्ये झाले. जवाहरलाल नेहरू सांगतात. ऐकताय ना तुम्ही सगळे? जगामध्ये जेवढे संत झाले नाही तेवढे संत भारत देशामध्ये झाले. त्याच्या पुढे एक वाक्य त्यांनी फार गोड लिहिलंय. त्यांनी असं लिहिलंय, भारत देशामध्ये जेवढे संत झाले नाहीत तेवढे संत महाराष्ट्रानं तुम्हा आम्हाला दिले. ती महाराष्ट्रीयन माणसाची मान उंच करणार आहे. पण त्याच्या पुढे जे एक वाक्य लिहिलंय ते जरा न ऐकण्यासारखं आहे. त्यांनी असं लिहिलंय की एवढे संत भारत देशामध्ये होऊन सुद्धा हे महाराष्ट्रीयन लोकाला कळाले नाहीत. हे फार मोठं दुर्दैव. तुम्हा आम्हाला संत महात्मे कळत नाहीत ना. काय कळणार आहे तुम्हाला संत महात्मे? गेल्याच्या नंतर कळत असतात. सांगू, आलात कधी आमच्या भागातही आम्ही ज्या परंपरेमध्ये जन्माला आलो ती परंपरा आहे संत भगवान बाबाची परंपरा. संत भगवान बाबावर या समाजानं आळ घेतला. ज्या ठिकाणी बाबा झोपायचे त्या ठिकाणी चोळी आणि साडी नेऊन ठेवली. समाज फार विचित्र असतो. ज्या वेळेला योद्धा हरत नसतो ना त्यावेळेला तो बदनाम केला जात असतो. हे वाक्य लक्षात असू द्या. आपण खूप प्रयत्न करू नये, हरत नाही ना मग बदनाम करायचं त्याला. बाबांना नारायणगडावरून खाली उतरून दिलं. बाबांनी विचार केला, रे या देहासाठी आपल्यावर समाजाचा आळ येतोय ना. संत भगवान बाबांनी त्याच दिवशी आपल्या त्या पकाल डोहावर स्वतःच्या लिंगाचा छेद केला. आणि खरं सांगू, जे रक्त सांडलं ना, तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, तुळशी उगवल्या तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, तुळशी उगवल्या. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्ती मंत. भगवान बाबाची आरती. प्रत्येक कुळामध्ये प्रत्येक जातीमध्ये एका संताचा जन्म आहे. हा, प्रत्येक जातीमध्ये. आपले माणसं जातच धरून बसतात. जातीला धरून बसू नका. जात असते ना ती इज्जत असते. कळते का? कळते का? जात असते ती इज्जत असते आणि जात असते ती इज्जत असते. आम्ही त्या जातीचे तर आम्ही या जातीचे तसं कधीच म्हणू नका. आपल्या सगळ्याची जात एकच आहे. बरोबर आहे ना? माणूस ही आपली जात आहे. माणूस. आपण सगळेजण माणसं आहोत आणि माणूस बना. नाही आपण देव बनू शकत, नाही आपण संत बनू शकत, पण कमीत कमी आपण माणूस तर बनू शकतो ना. का माणूसही बनू शकत नाही आपण? एखाद्याच्या सुखदुःखामध्ये तरी आपण सहभागी होऊ शकतो ना. निस्वार्थी प्रेम तरी आपण एखाद्यावर करू शकतो ना. याला माणुसकी म्हणतात. का माझं घर, माझी नोकरी, माझा संसार, माझं हे, माझं ते, माझं ते. अरे स्वतःच म्हणत 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 एक दिवस ग्रामपंचायतच्या घरामध्ये जाऊन फुकून देतात लोक.
मग माझंही राहतं सगळंच राहून जातं तिथं. काय राहणार आहे सोबत? येणार आहे काय सोबत तुमच्या? आमच्या येणार नाही तर तुमच्या काय येणार आहे? आपल्या सोबत येणार आहे फक्त हे गळ्यामध्ये घातलेली पवित्र तुळशीची माळ आपल्या सोबत येणार आहे. इथं केलेलं अन्नदान हे तुमच्या सोबत येणार आहे. इथं केलेले आरतीचं पुण्य हे तुमच्या सोबत येणार आहे. इथं एखाद्याला दिलेले दान धर्म, इथं दिलेल्या दक्षिणा हेच तुमच्या सोबत येणार आहे. आणि इथं बसून 2 तास ऐकलेली कथा ही तुमच्या सोबत येणार आहे. बाकी काही तुमच्या सोबत येत नाही. बघा काय येतं तुमच्या सोबत? काही येत नाही तुमच्या सोबत. तुमच्या गळ्यातलं सुद्धा ठेवत नाहीत राव, कानातलं सुद्धा ठेवत नाही. म्हातारी जर मेली ना, आमच्या सासूबाईच्या गळ्यात कसा राणीहार चांगला दिसत होता. लोक म्हणते काढून घ्या, मागले काढून घ्या. असं कुणी ऐकलं का? एखाद्या म्हणलं नाही नाही बाबा त्याच्या गळ्यात माळ आहे, ती लय महागाची म्हणे, तुळशीची होती, 20 रुपयाची होती, काढून घ्या काढून घ्या. असं कोणी म्हणलं का? असं नाही. असं कोणी म्हणलं का? यानं आयुष्यभर कोंबड्याच खाल्ल्यात म्हणे, गावात कोंबडी जिवंत राहूच दिली नाही म्हणे, याच्या तोंडात आता कोंबड्याचे पक घाला मेल्यावर. मग तुळशीचा पालाच घालावा लागतो. मग मेल्याच्या नंतर का व्हायना तुळशी आहेच ना आपल्याजवळ. मग जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत घालून घ्या तुळशीची माळ गळ्यामध्ये. एकदा तुळशीची माळ गळ्यामध्ये पडली की आपल्या माग बस आपण कोणाचे तरी होतो. तुम्हाला सांगू सोपं झालं. आता एकच दिवस राहिला, एकच दिवस. कुत्र असतं बघा, कुत्र. कुत्रे 2 असतात. एक पाळलेलं कुत्र असतं आणि एक गावात फिरणारं फिरस्ती कुत्र असतं. 2 कुत्रे. मग तुम्हाला विचारतोय मी, मला उत्तर द्यायला लाजू नका ताई. मला सांगा, ते पाळलेलं कुत्र ओळखायचं कसं? पाळलेलं कुत्र ओळखायचं कसं? बोला ना. अहो, पाळलेलं कुत्र ओळखायचं की त्या पाळलेल्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा असतो. बरोबर आहे ना? मालकानं बांधलेला पट्टा असतो. बरोबर आहे ना? इथं पाळलेले किती कुत्रे आहेत? रामकृष्ण. का सगळे असे मोकारच कुत्रे आहेत? फिरस्तीच काही घेणं नाही देणं. पाळलेलं व्हा, देवाचं व्हा, देवाचं व्हा. लोकांचं होऊ नका. काही नसे लोकांचं होऊ नका. नाही नाही, हे नाही, हे सगळं जिथं राहणार आहे, हे सगळे स्वार्थी लोक आहेत. हे आयशा या चोराचा कैसा हा भरवसा. चोरटे ते सगळे. नवरा असू द्या, मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, सगळे चोरटेत. लक्षात ठेवा. आपले सोबत येणारा फक्त देव आहे. अंतकाळीचा स्वयरा तुका म्हणे विठोधरा. देव सोबत येणार आहे. देव स्वैरा, देव स्वैरा, देव स्वैरा दिनाचा. आपला स्वैरा दुसरा कोणी होणार आहे का? म्हणून कुंकू देवाचं लावा. कुंकू देवाच्या नावाची माळ गळ्यामध्ये धारण करा. किती दिवस आता लोकांचा राहता बाबा, किती दिवस फिरस्ती राहता. आता कधीतरी देवासोबत लग्न लावा. ज्याच्या नाही त्याच्यासोबत लग्न लावून घेतलं आपण आता. बरोबर आहे ना? आणि त्यानं जीवनात काय दिलं? दुःखच दिलं आयुष्यभर. दुसरं काय दिलं? या जीवाचं त्या देवाबरोबर लग्न लावून टाका. अशा संत महात्म्यांचं चरित्राचं चिंतन करत असताना आमच्या वारकरी संप्रदायानं कुठल्या जातीपातीचा विचार केला नाही. ब्राह्मणाला श्रेष्ठत्व, कुणब्याला कनिष्ठत्व असं अजिबात संप्रदायानं केलेलं नाही. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. ज्यांच्या चरित्राचा विचार करणार आहोत ना, तेच आज या ठिकाणी सांगतात. खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे, चोखा मिळा कुनिया कशया. या रे लहान थोर, या रे लहान थोर, याती भलती नारी नर. कसे बी या, कुणी या, करावा विचार न लगे चिंता कोणाशी. खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे, चोखा
चोखा मेळा आज आपण चोखोबाराच्या चरित्राची खट नटया खटनट यावे शुद्ध होऊन जावे म्हणजे इथं आल्याच्या नंतर आम्ही शुद्ध होऊन जातो म्हणजे सुंदर होऊन जातो ना. अरे सुंदरपणा तुम्हाला कुणी सांगितलं तुमच्या दिसण्या वाचतो म्हणून? हे डोक्यातलं काढून टाका की चांगलं मेकअप केलं म्हणजे माणूस सुंदर दिसतो. हे डोक्यातलं काढून टाका. सुंदरपणा तुमच्या दिसण्यावर नसतो, सुंदरपणा तुमच्या हसण्यावर असतो ना. हा तुम्ही वागता कसे, तुम्ही बोलता कसे, तुमचा आतून किती सुंदर. तुम्हाला सुंदर शब्दाची व्याख्या महर्षी पाणिनीने व्याकरणात केली, फार सुंदर आहे. महर्षी पाणिनीचं सूत्र आहे, सुंदर शब्दाची व्याख्या केली, सुष्टम आंधरम यस्य तत् सुंदरम, अशी व्याख्या केली. व्याकरणातली व्याख्या आहे काय? सुष्टम आंधरम यस्य तत् सुंदरम. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे, सुंदर आहे आतलं ज्याच्या त्याचं नाव सुंदर. आतलं तर सुंदर पाहिजे ना, आतलं सुंदर. वरूनच चांगलं दिसतं, मेकअप वगैरे चालले बोंबलत निघाले मला. वरून कशाला? आतून चांगले असले पाहिजे, आतून मन निर्मळ असलं पाहिजे. मन तर निर्मळ पाहिजे ना तुमचं. तुमचं मनच निर्मळ नाही निर्मळ मन काय करील रामदेव बाबाची साव. कुणाची लावा, मनच निर्माण काय उपयोग आहे त्याचा. आणि खरं सांगू, अंतरीची धावे स्वभावे बाहेरी. खोट कधीच पचत नसता, कधीतरी कधी उघडं पडतं ते, हे लक्षात ठेवा. होतं का नाही सांगा, कधी ना कधी उघडं पडतं. आज नाही उद्या, उद्या ना परवा. मी एक वाक्य नेहमी सांगतो, भगवान के पास देर है लेकिन अंधेर नाही. त्याच्यावर जरा वेळ आहे, तू वाट बघतो. हा कसं बी वाग, काही बी कर, कर कर थांब जरा, मग जरा टाइम येऊ दे, जरा टाइम येऊ दे. आणि मग असा टाइम येतो की चट मनका जातो. मग मनका नाही, देवाचा कणका येतो, हे लक्षात ठेवा. कवा देव कणका दाखवून सांगता येत नाही. मग हातच गेला, पायच गेला, अंगावनच वारं गेलं, नाकच वाकडं झालं, तोंडच वाकडं झालं. आणि मग माणूस देवामुळं रटा दिन आता कोण होत्या. जेव्हा आम्ही भजन करा म्हणलं तेव्हा केलं नाही. आणि पुन्हा मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, गर्भामध्ये झाली सर्व हानी. ऐका लक्ष. साधू संताची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, तिने वाचा पंगू झाली. कधीतरी म्हणी जा की बाबा आमचा सप्ताह चांगला आहे, आमच्या गावात येणारे हे महाराज लोक आहेत बरं का, पुण्यवान आहेत बरं का उगाच म्हणायचं. इथे हे भजन ऐकलं की नाही नाही लय ओरडत येते असं म्हणजे. थोडासा शब्द कठीण जाईन आपल्याला, पण ऐका. बौद्ध धर्मामध्ये एका साधूचा जन्म झाला. त्या साधूचं नाव आहे संत श्रेष्ठ चोखोबाराय. त्यांना चोखा मेळा असं म्हणतात. जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महा बहु भुकेला झाला. जय हो. बहु भुकेला झालो तुमच्या उष्ट्यासाठी. क्या बात है, टाळी टाळी जोरदार टाळी. जोहार माय बाप जोहार, जोहार
तुझ्यासाठी आलो बहु भुकेला झालो बहु भुकेला झालो बहु भुकेला झालो बहु भुकेला झालो तुझ्यासाठी आलो रे जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार जय हो गुरुजी वा आम्ही गरीब माणसं आहे बाबा आपण ज्या संतांच्या चरित्राचं चिंतन करणार आहोत त्या संतांचं नाव आहे संत श्रेष्ठ चोखोबा चोखोबारायांचा विचार केला तर मला असं वाटतंय की खालच्या जातीमध्ये बौद्ध धर्मामध्ये महार जातीमध्ये माझ्या चोखोबारायांचा जन्म झाला. लोकांनी जे काही ताजं ताजं खावं शिल्लक राहिलेलं उष्ट खावं चोखोबारायांनी आमच्या एखादं गावात जर जनावर मेलं असेल तर ते जनावर मेलेलं उचलून आणावं त्याला ग्रामीण भाषेत वेस्कर म्हणतात वेस्कर बरोबर असं म्हणतात की हे वेस्कराचं घर आहे आमच्या गावातलं जोहार त्या जातीमध्ये चोखोबांचा जन्म कसा झाला याची कथा मी आपल्यासमोर मांडणार आहे थोडं लक्ष द्या बोला आमुची केली ही न जाती रे चोखोबाराय म्हणतात देवा माझा मागच्या जन्मातलं काहीतरी पाप असेल की मी हरिभक्ताची निंदा केली त्यार्थी आमची जात हीन केलीस तू तुझ कानळ कळे श्रीपतीने देवा आम्हाला मंदिरात सुद्धा प्रवेश नाही रे आम्हाला माणसं शिवलं तरी स्नान करतात. तुला कळत नाही देवा आम्ही तुझी एवढी भक्ती करतो तुझा कायदा या जगामध्ये असताना सुद्धा हा भेदभाव का होतोय समाजामध्ये हा भेदभाव नसावा हे जन्म गेला उष्टे खाता आमचा जन्म तुष्ट खाण्यात गेला का रे? जन्म गेला रे जन्म गेला उष्टे खाता लाज नये तुमचे चितारे चोखोबा देवाला भांडताय देवा तुला लाज वाटत नाही आमचं आयुष्य लोकांचं उष्ट खाण्यातच घालवणार लाज नये तुमचे चितारे तुमच्या महाराचा मी महार तुमच्या महाराचा मी महार रे जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार हो जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार आयुष्यभर आम्ही उष्टच खावं का देवा लोकच लाज वाटत नाही देवा तुझ्या चित्ताला थोडी तरी अधिकार फक्त संताचा आहे देवासोबत भांडण करू शकतात आपण नाही भांडू शकत कारण आपण सेवाच तेवढी केली नाही त्याच्यामुळे आपण भांडणच करू शकत नाही ना अजून आपल्या गळ्यात माळच नाही ना आहे का माळ आपल्या गळ्यात अजून हा काय देवाला भांडण्याचा अधिकार आहे आपल्याला आपण भांडू शकतो आणलं नाही म्हणून नवऱ्यासोबतच देवाला भांडण्याचा अधिकार काय एक मिनिट आहे आता प्रत्येकाचा जन्म आपला जो जन्म आहे ही जन्माची कथा वेगळी आहे आणि भरत महाराज संत श्रेष्ठ चोखोबारायांच्या जन्माची कथा ही आगळी वेगळी अलौकिक कथा आहे यांचा जन्म झालाच नाही तर देवानं प्रसाद दिला सांगतो कथा ऐका मंगळवेड्याच्या जवळ मंगळवेढा माहिती पंढरपुराचे एक कोरेगाव नावाचं छोटंसं गाव हे चोखोबारायांचं मूळ गाव त्या कोरेगाव नावाच्या गावामध्ये भला मोठा एक पाटील राहत होता आमचे पाटील कथेला येऊन बसलेत आज बरोबर आहे ना मला आनंद वाटला
त्या गावामध्ये पाटील राहत होते आणि पाटलाची फार मोठी आमराई होती. आमराई कळते ना तुम्हाला? आमराई आमराई अरे आमराई कळते का? आपण म्हणलं आमराई कळते खाल्ल्याच्या गोळ्या. फार मोठी आमराई त्या पाटलाची होती आणि त्यावेळी त्याला आंबे असायचे भरपूर. त्या पाटलाला भरपूर आंबे झाले, पण ते पाटील निस्सिम पांडुरंगाचे भक्त होते. ते काय म्हणले माहिती का? देवा तुझ्या कृपेमुळे एवढा आम्हाला असं मनी जकावा तरी. आपलं कसं आहे माहिती का? वाटुळ झालं की देवानं आमचं वाटुळ केलं आणि चांगलं झालं आमच्या नशिबान झालं. वाटुळ झालं की देवान केलं, चांगलं झालं की आमच्या नशिबान झालं. असं कसं जमते? असं नका. चांगलं झालं तरी म्हणायचं देवा आमचं काय बाबा तुझी कृपा आहे रे सगळी. आणि वाटुळ झालं तर देवाला म्हणजे देवा तुझ्या हातात आहे आमचं आता वाटुळ केस. याचा अर्थ असा आहे की नक्की तुला पुढेच काहीतरी चांगलं करायचं, जे होतं ते बऱ्यासाठी. मी या तत्वाचा माणूस आहे, नाही संप्रदायाच्या तत्वाचा माणूस आहे. झालेल्या गोष्टीचं दुःख करत बसायचंच नाही माणूस. जी गोष्ट झाली जरा गांभीर्य नाही का? जे होऊन गेलंय त्या गोष्टीचा तुम्ही कधी विचारच करू नका. आता पुढे काय चांगलं करायचं याचा विचार करा. लक्षात आलं? असू द्यावे समाधान 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 चित्ती असू द्यावे समाधान. समाधान चित्ती असू द्यावे समाधान. आगळी वेगळी चव आहे चुलीवरची. ती चुलीवरची चव लागती का गॅसवर? नाही नाही नाही, ती आगळी वेगळी असते. ऐका लक्ष द्या. त्या पाटलानं विचार केला की नको बाबा म्हणे देवाला काही आंबे देऊन टाकू आणि राहिलेले आंबे आपण खाऊ. भरपूर आंबे झाले ना, भरपूर आंबे, भरपूर पैसा झाला ना. आता 2 लाख रुपये कमवले महिन्याला. जाऊ द्या यातले 50,000 आता सप्त्याला काढून ठेवू. असं मनात आलं तर इकडला सूर्य इकडून उगवेल. असं कधी मनात यायचं आपल्या? देवासाठी काढून ठेवू कधी येईल का मनात आपल्या? नाही नाही, आपल्या मनातच येणार नाही. आपल्या मनात येईल हा आता भरपूर पैसे झाले, आता काय करू एखादं बिअर बार टाकू, असलं मनात येईल आपल्या. बरोबर ना? की काय नाही. पाटलानं विचार केला की नाही यातले आंबे आता देवाला दिले पाहिजे. 2 टोपल्या भरल्या. ऐका लक्ष द्या. आणि त्या पाटलानं त्या गावातल्या वेस्कराला बोलवलं. त्या वेस्कराचं नाव होतं सुदामा वेस्कर. त्या सुदामा वेस्कराला बोलवलं आणि त्यानं सांगितलं सुदामा हे 2 टोपली आंबे आहेत, हे आंबे नेऊन पांडुरंगाच्या पुजाऱ्या देव द्यायचे आणि देवाच्या पायावर समर्पित करायचे. हे नेण्याचं काम तुझ्याकडे आहे. आणि त्या पाटलानं एक पत्र लिहून दिलं की प्रिय पुजारी पांडुरंगाच्या कृपेने आमच्या आमराईमध्ये भरपूर आंबे झालेले आहेत, तर त्यातले 1000 आंबे 1000 नग आम्ही देवासाठी समर्पित करत आहोत आणि हे सुदामा वेस्कराच्या जवळ पाठवत आहोत. असं केलं, पत्र लिहिलं आणि पत्र पाठवून दिलं. सुदाम्यानं काय केलं? स्वतःच्या पत्नीला घेतलं. पत्नीचं नाव होतं रुक्माबाई, रुक्मिणी नाव होतं. ती सुदामा आणि रुक्मिणी दोघं जण दरकोस दर मुक्काम करत 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 पंढरपूरच्या जवळ आले. रोज मुक्काम करायचा. ते आंबे घेऊन देवाला द्यायचे होते ना. पंढरपूर आता दिसायला लागलं. झळझळीत सोनं सळा, कळस दिसतो सोजवळा. पंढरपूर दिसायला लागलं. इमानदारी होती, इमानदारी. हा, कुठल्या बी कामात इमानदारी असू द्या. इमानदारीनं काम चाललं होतं. पण पांडुरंग परमात्मा एवढा चतुर आहे ना महाराज. देवा एवढा चॅप्टर माणूस जगात कोणीच नाही. देव काय म्हणला माहिती का? या सुदाम्याची जरा आपण परीक्षा घेऊन बघू. काय म्हणला? या सुदाम्याची परीक्षा बघू, खरा भक्त आहे का ढोंगी भक्त आहे. मग देवानं काय केलं माहिती? देवानं एका गरीब ब्राह्मणाचं रूप धारण केलं. गरीब ब्राह्मणाचं. आणि सुदाम्या जवळ आला आणि काय म्हणला माहिती का? बाबा 8 दिवसापासून उपवासी हो, काही खायला देता का? देवच होता. ते सुदामा काय म्हणला माहिती का? ब्राह्मण काका तुम्हाला 8 दिवसापासून खायला नाही. खरं सांगू 15 दिवस झालं मी फक्त पाण्यावर येऊ. एक वाक्य लिहून ठेवा. मी खरंच काल बी सांगितलं होतं 2-3 दिवसापूर्वी.
प्रत्येक बाईला 100 साड्या आहेत, 50 साड्या आहेत. जुन्या झालेल्या साड्या गरीबाला देऊन टाकायचा, जुने झालेले कपडे गोरगरीबाला वाटून टाकावं. किती दिवस ठेवणार आहेत घरात? आपण घरामध्ये 2 घास चांगली सुखानं खातो ना, पण आपल्या शेजारच्या घरामध्ये 8 दिवस झालं चूल पेटली नाही याचा विचार कधीतरी करी जा. मला खरं सांगू, आपल्या घराच्या शेजारी आसपास जर कुठं बिगर मायबापाचे लेकरं राहत असले ना, आपल्या लेकराला 2 घास खायला केलं ना चांगलं, त्या लेकराने खाल्ल्याच्या नंतर ज्याला मायबाप नाहीत त्याला नेऊन देत जाय. राजा राहू दे, मायबाप नाहीत ना तुला, गरिबी वाईट असते. सांग, आम्ही ते नगरच्या, तुम्ही हुशार आहे सगळे, इकडे लक्ष द्या. आई खरंच सांगतो, मी घडलेलं नगरच्या तिथून कीर्तनाला जात होतो, फार लक्ष देऊन ऐक. कळलं तर तुमच्या डोळ्यातून पाणीच येईल, पण कळलं पाहिजे. अशी 5 वर्षाची मुलगी होती, 5 वर्षाची, कळतंय ना, 5 वर्षाची. भाजीपाला विकत होती, भाजीपाला. मी उतरलो काय म्हणलं माहिती का, ताई पालक आहे का? पालकाची भाजी करते ना, पालक आहे का? तिने त्याचा अर्थ वेगळा लावला. ती काय म्हणली माहिती का? मी म्हणलं ताई पालक आहे का? त्या 5 वर्षाच्या मुलीच्या डोळ्यातून खळकन पाणी आलं. ती म्हणली महाराज, पालक जर असते ना तर रस्त्यावर भाजीपाला विकायची वेळ आली नसती. आम्ही गरीब आहेत हो. मी निघालो ना, त्या मुलीने सांगितलं महाराज 2 रुपये देता का? 2 रुपये. मी खिशात हात घातला, चिल्लर नव्हती 2 रुपये. मी काय म्हणलं माहिती का, ताई चिल्लर नाहीत ना 2 रुपये. आणि तिच्या असं हातात हात दिला ना, ती काय म्हणली माहिती का, महाराज पैसा नका देऊ आता. म्हटलं का? ती म्हणली महाराज आम्हा गरीबाला पैसे देणारे माणसं अनेक भेटतात हो, पण आमच्या गरीबाच्या हातात हात देणारी माणसं भेटत नाही. आमचं गरीबाचं होत नाही. भरपूर आहे हो तुमच्याकडं, पण गरीबाचा विचार एकदा करा. आम्ही लय गरिबी भोगलेली महाराज. आम्हाला आमचे सांगायला लागलो की आमच्या अंगावर काटा उभा राहतो. गुरुजी काल एक जणाला फोनवर बोलत होते, काय म्हणले माहिती, किडनी स्टोनचा त्रास झाला हो. ते माणूस म्हणला कसं काय? गुरुजी काय म्हणले माहिती का, हसत म्हणले माझ्या अंगावर काटा आला. गुरुजी म्हणले काय विद्यार्थी अवस्थेत कुठलं बी पाणी पेलोत ना मी. शिकण्यासारखं खरं सांगू, हे शुद्ध आहे. आता कळायला लागलंय बिस्लरीच लागते, हेच लागतंय, तेच लागतंय. तहान भागली पाहिजे, मग पाणी कुठलंही असो. या अवस्थेतून आम्ही आले. तुमच्या परिस्थिती प्रमाणे जगा. बाबा अहो काय खायला द्या ना, 8 दिवसानं उपाशी. सुद्धा मग काय म्हणलं माहिती, बाबा तुम्ही 8 दिवसानं ना, मी 15 दिवसानं उपवासी. असं म्हणून हात लावला ना त्या ब्राह्मणानं, त्या सुदाम्याला हात लावायच्या वेळेला सुदामा वेस्कर माग सरकारला काय म्हणला माहिती का, बाबा ओ ब्राह्मण काका अंगाला हात लावू नका हो तुम्ही माझ्या. म्हणले का, मी महार आहे हो, तुम्ही ब्राह्मण आहेत ना, तुमच्यासारख्यानं जर मला स्पर्श जरी केला तर तुम्हाला पुन्हा स्नान करावं. काय रीत होती हो समाजामध्ये, कुणी काढला असेल हे सांगा. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.